सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत आमदार सचिन कल्याण शेट्टी, माजी आमदार दिलीप माने आणि दक्षिणचे नेते सुरेश हसापुरे यांच्या पॅनलनं बाजी मारली. परंतु या तिघांनाही या निवडणुकीत एक जोरदार धक्का बसला, याची मात्र चर्चा झालीच नाही. आणि तो धक्का म्हणजे दिलीप माने यांनी उभे केलेले शिवसेनेचे जिल्हा प्रमुख गणेश वानकर, कल्याण शेट्टी यांचे समर्थक रवी रोकडे आणि हसापुरे समर्थक संगमेश बगले पाटील यांचा झालेला पराभव. बाजार समितीच्या निवडणुकीत ग्रामपंचायत मध्ये 4 जागा निवडून द्यायच्या होत्या. त्यामध्ये 2 सर्वसाधारण, एक अनुसूचित जाती, एक आर्थिक दुर्बल घटक. सुभाष देशमुख यांच्या पॅनलमधील सर्वसाधारण मध्ये मनीष देशमुख, रावप्पा चिवड शेट्टी हे दोघेही निवडून आले. अनुसूचित जातीमधून अतुल गायकवाड यांनी रवी रोकडे यांचा पराभव केला. उत्तर तालुक्यातले यतीन शहा यांना चांगलं मतदान झालं, पण दक्षिण सोलापूर ग्रामपंचायत सदस्यांमध्ये लिंगायत समाजाचं प्राबल्य, धनगर समाज सुद्धा लिंगायत समाजाशी जास्त प्रमाणात जोडला गेल्यानं त्या मतांचा फटका शहा यांना बसल्याचं दिसून आलं. आणि यतीन शहा यांचा पराभव निश्चितच आमदार सुभाष देशमुख यांना हा मोठा धक्का होता. सुभाष देशमुख यांचा या निवडणुकीत सर्वाधिक जोर हा ग्रामपंचायतीवर राहिला. त्यांनी या पद्धतीनं मोर्चे बांधणी सुद्धा केलेली होती. लिंगायत आणि धनगर समाजाचं प्राबल्य दक्षिणमध्ये जास्त असल्यानं शहा यांना फटका बसला, पण निष्ठावंत आणि एकनिष्ठ असलेला कार्यकर्ता पराभूत झाल्याचं मनीष देशमुख यांच्यासह सुभाष देशमुख यांनाही जिव्हारी लागल्याचं बोललं जाते. शहा यांना निश्चितच सुभाष देशमुख यापुढे चांगल्या पदावर संधी देतील, अशी चर्चा मात्र आता ऐकायला मिळते.